students, welcome to Science coaching classes, and today we are going to learn our science part 2 subject, chapter number 2, life process in living organism, part 1. Okay, so आतापर्यंत आपण प्रकरण 1 पाहिलं, चॅप्टर नंबर 1 पाहिला आणि या चॅप्टर नंबर 1 मध्ये आपण हेरिडिटी, ओके, हेरिडिटी चेंजेस, ओके, अँड इव्होल्यूशन याबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी अभ्यासल्या होत्या. आफ्टर दॅट आता आज आपण चालू करतो आपला नवीन चॅप्टर, दॅट इज लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, ओके, पार्ट 1. आणि यामध्ये आज आपण हा धडा फार मोठा असल्या कारणामुळे आपण याला 2 भागामध्ये विभागणी करून काय करणार आहोत, लर्न करण्याचा इथे आपण प्रयत्न करणार आहोत. सो आता या गोष्टीमध्ये किंवा ह्या पार्ट मध्ये आपल्याला काय काय गोष्टी लर्न करायच्या आहेत, जस्ट आपण पीडीएफ ग्रुप वरती जाऊनच पाहूया. सो दिस इज आवर सेकंड चॅप्टर, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, पार्ट 1. In this chapter we will go to learn, that is living organism. Living organism म्हणजे की सजीव कशा पद्धतीने जगतात, अँड लाईफ प्रोसेस म्हणजे सजीव आणि त्यांची जीवन प्रक्रिया कशी चालते या गोष्टींचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. आफ्टर दॅट वी आर गोइंग टू लर्न लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन, म्हणजे हे आपल्या पृथ्वीवरती असलेले जीव आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने ऊर्जा निर्मिती होते याही गोष्टीचा आपल्याला या टॉपिक मध्ये स्टडी करायचा आहे. सम न्यूट्रिएंट्स अँड एनर्जी इफिशियन्सी, आणि काही अन्न घटक आणि त्यापासून मिळणारी ऊर्जा याही गोष्टीचा इथे आपल्याला स्टडी करायचा आहे. सेल डिव्हिजन म्हणजे पेशी विभाजन कशी असते आणि ही एक लाईफ प्रोसेस आहे, याबद्दल देखील आपल्याला या चॅप्टर मध्ये बऱ्यापैकी अभ्यास करायचा आहे. सो कॅन यू रिकॉल how are the foodstuffs and their nutrients, okay, nutrients content useful for our body? म्हणजे आता त्यांनी आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे की आपण जे इंटेक करणारे अन्न पदार्थ आहेत आपले आणि त्यामध्ये असलेली जी काही पोषक तत्वे शरीरासाठी आपल्या बॉडीला कशा पद्धतीने मदत करतात किंवा कशा पद्धतीने उपयुक्त ठरतात, हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. आता ऑलरेडी वी नो फ्रॉम आपण म्हणजे अगदी 7वी 8वी पासून शिकत आलेलो आहे काय, तर आपण जे अन्न खातो त्या अन्नामधून आपल्याला काय मिळतं की त्याचं ऊर्जा मिळते, इथे एक प्रकारची ऊर्जा तयार होते आणि हे खाल्लेलं अन्न रक्तात मिसळून आपल्याला ऊर्जेच्या स्वरूपामध्ये बऱ्याच गोष्टी पुरवण्याचं काम करत असताना आपण हेल्दी लाईफ जगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे थोडक्यात काय, तर या अन्न पदार्थांमुळे तयार होणारी जी काही ऊर्जा आहे किंवा त्याच्यापासून मिळणारे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत, जे पोषक तत्वे आहेत, ती आपल्या बॉडीची ग्रोथ करण्यासाठी आणि डेव्हलपमेंट करण्यासाठी वापरली जाते. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड द क्वेश्चन, आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, सो सेकंड इज दॅट व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ बॅलन्स डाएट, ओके, फॉर द बॉडी. म्हणजेच काय, तर संतुलित आहार म्हणजे बॅलन्स डाएट म्हणजे आपण मराठीमध्ये आपण म्हणू संतुलित आहार, बरोबर की नाही. मग हा संतुलित आहार आपल्या शरीरासाठी महत्त्वाचा का बरा आहे, असा त्यांनी आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा की संतुलित आहारामुळे आपल्याला योग्य प्रमाणामध्ये प्रोटीन्स मिळतात, योग्य प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स मिळतात, वेगवेगळे जीवनसत्व आपल्याला मिळतात, त्याला आपण व्हायटामिन्स किंवा विटामिन्स, वॉट एव्हर तुम्ही जे काही प्रोनाउन्सिएशन कराल ते तुमच्यासाठी योग्य राहील. काही लोक व्हायटामिन्स म्हणतात, काही विटामिन्स म्हणतात, ओके. मिनरल्स आपल्याला एका प्रॉपर प्रोपोर्शन म्हणजे योग्य प्रमाणामध्ये या संतुलित आहारामधून म्हणजेच बॅलन्स डाएट मधून मिळत असतं. आणि हे फार महत्वाचं आहे की जर बॅलन्स डाएट आपल्याला योग्य प्रमाणामध्ये आपल्या बॉडीला एनर्जी देण्याचं आणि पोषण तत्व देण्याचं काम करतात आणि हे फार महत्वाचं आहे ते आपलं आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी. which different functions are performed by muscles in body. मग आता या प्रश्नामध्ये काय तर स्नायू हे शरीरामध्ये कोणकोणते कार्य पार पाडतात असा त्याचा अर्थ होतो. मग आता तसं पाहायला गेलं तर आपल्या शरीरामध्ये बरेचसे मसल्स असतात, पण त्यापैकी काही आपण असं म्हणू शकतो की 3 टाईपचे मसल्स आपल्या शरीरामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत असतात. एकाला आपण म्हणू शकतो ते म्हणजे व्हॉलंटरी मसल्स, दुसरा आहे इनव्हॉलंटरी मसल्स आणि तिसरं म्हणजे तर असं म्हणू शकता तुम्ही
की कार्डियक मसल्स, अशा पद्धतीने 3 मसल्स आपल्याकडे आपण पाहतो. व्हॉलेंटरी मसल्स म्हणजे मूवमेंट करणारे स्नायू, हालचाल करणारे, म्हणजे जसं की आपण हात वगैरे हे सगळं आपण हलवतो, बरोबर की नाही, मूवमेंट होते, आपल्या हातापायांचे मूवमेंट होते, आपल्या पूर्ण एक्सटर्नल, त्याला आपण व्हॉलेंटरी मसल्स म्हणतो. आणि इनव्हॉलेंटरी मसल्स म्हणजे त्याची मसल होते, म्हणजे त्या मसल्सची ऍक्टिव्हिटी चाललेली असते, बट ती आपल्याला म्हणजे आपण स्वतःहून त्याची परफॉर्म करत नाही. लाईक तुम्ही काय म्हणू शकता, इनव्हॉलेंटरी मसल्स म्हणजे आता आपण खाल्लेलं जे अन्न आहे ते अन्न पुढे जाणारे आपल्या स्टमक मध्ये, मग स्टमक मध्ये गेलं त्याचं डायजेशन प्रोसेस चाललेली असते. मग डायजेशन प्रोसेस कशामुळे होते तर इनव्हॉलेंटरी मसल्समुळे होते. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दॅट व्हेरी वेल. आणि कार्डियक मसल्स म्हणजे काय तर आपल्या पूर्ण हार्टचं मुवमेंट करण्यासाठी त्या ह्या सगळ्या गोष्टींचा वापर इथं होतो. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर पाहिलं तर काय तर व्हॉलेंटरी मसल्स, इनव्हॉलेंटरी मसल्स आणि कार्डियक मसल असे 3 प्रकारचे मसल्स आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट आहेत आणि अशा पद्धतीने ते आपलं आपलं कार्य पार पाडत असतात. नाउ फोर्थ क्वेश्चन इज दॅट व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डायजेस्टिव्ह ज्युसेस इन डायजेस्टिव्ह सिस्टम. म्हणजे काय की जर मराठीमध्ये याचा अर्थ जर आपण पाहिला, डायजेस्टिव्ह ज्यूस म्हणजे काय तर त्याला मराठीमध्ये आपण पाचक रस म्हणतो. आणि इन डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था असं आपण म्हणू शकतो. सिस्टीम म्हणजे संस्था आणि डायजेस्टिव्ह म्हणजे काय पचन संस्था. म्हणजे याचा जर तुम्ही शब्दशः जर अर्थ करायला घेतला मराठीमध्ये तर ह्या पचन संस्थेमध्ये ह्या पाचक रसाचं काय महत्व आहे असा आपल्याला नेमका प्रश्न विचारला. आता जर तुम्ही जर पाहायला गेलात तर वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स जे असतात, बरोबर आहे, ज्यूस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतात, एन्झाईम्स. आणि हे एन्झाईम्स म्हणजे एक प्रकारचे काय तर हार्मोन्स असतात किंवा एक प्रकारची रिएक्शन्स असते. आणि याच्यामध्ये ह्या रिएक्शन्समुळे आपल्याला काय होतं की हे पीएच व्हॅल्यू क्रिएट करण्याचं काम करतात आणि मग त्याच्यामुळे पीएच व्हॅल्यू लेवलाइज करण्याचं काम करत असतात. म्हणजे काय करतात की जे डिफरंट डिफरंट एन्झाईम्स आहेत त्या एन्झाईम्सला त्याचं कन्व्हर्जन ते केमिकली केमिकल करण्याचा प्रयत्न करतात, केमिकल रिएक्शन मध्ये करत असतात, जेणेकरून आपल्या पचन संस्थेमध्ये पीएच जो आहे त्याचा ऍसिडिक, त्याचबरोबर म्हणजे आपण म्हणतो ना की जास्त जर अपचन झालं तर आपल्याला ऍसिडिटी झाल्यासारखं वाटतं. म्हणजे हे सगळं कंट्रोल करण्याचं काम कुठे का चाललेलं असतं तर या डायजेस्टिव्ह ज्यूसचं काम चाललेलं असतं. आय होप सो यू कॅन अंडरस्टँड. कारण हे प्रश्न हे जे आहेत ना हे इम्पॉर्टंट एवढे म्हणता येणार नाही, बट फर्दर एज्युकेशनसाठी, फर्दर एज्युकेशन म्हणजे तुम्ही ज्यावेळेस 11वीला जाताल, सायन्स सब्जेक्ट घेताना त्याच्यामध्ये बायोलॉजी हा जर विषय असेल तर त्यावेळी तुम्हाला हे सगळं कोणी सांगत बसणार नाही, हे तुम्हाला येते असं तुम्हाला गृहीत धरावं लागणार आहे. त्यामुळे मी ते तुम्हाला त्या लेवलने ते शिकवण्याचा मी प्रयत्न करतो. सो जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी आत्मसात राहिल्या पाहिजेत आणि हे तुमच्याकडे व्हिडिओ कायमस्वरूपी राहणार आहे. तुम्ही वारंवार आपले हे व्हिडिओज लावून तुम्ही व्यवस्थितपणे लर्न करा. तुम्हाला या सगळ्या व्हिडिओजचा अतिशय फायदा होणारच आहे. सो आफ्टर दॅट नंबर 5, which system in action for removal of waste material produced in human body. म्हणजे काय की मानवी शरीरामध्ये, आता मानवाचं शरीर म्हटल्यावरती आपण बऱ्याच गोष्टी चाललेल्या असतात. तुम्हाला आता त्यांनी सांगितलंय की आपल्या शरीरामध्ये जे काही टाकाऊ पदार्थ तयार होतात, टाकाऊ पदार्थ म्हणजे कोणते की आपण इंटेक करतो, फूड इंटेक करतो, मग त्याचं डायजेस्टिव्ह होतं आणि म्हणजे डायजेस्ट झालेले जे मटेरियल आहे, डायजेस्ट न झालेले मटेरियल, डायजेस्ट झालेले मटेरियलचं तर मग पुढे प्रोसेस होते, ब्लड मध्ये जातं आणि प्रत्येक आपल्या पूर्ण बॉडीला हेल्थी ठेवण्याचं काम करत असतं. पण जे डायजेस्ट न झालेले मटेरियल जे असतात त्यांना आपल्याला काही उपयोग नसतो त्याचा, मग तो आपल्या शरीराबाहेर टाकण्यासाठी काय करायला लागतं, टाकावं लागतं. आणि म्हणून हे जे शरीराबाहेर टाकण्यासाठी कोणती संस्था म्हणजे कुठली सिस्टीम कार्य करते आपल्या शरीरामध्ये, हे आपल्याला एकदा असा प्रश्न त्यांनी विचारलाय. तर आता तुम्ही जर पाहायला गेलं तर त्याला आपण असं म्हणू शकतो की एक्सक्रिटरी सिस्टीम हेल्प्स ओके फॉर कशासाठी इन द रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल्स प्रोड्युसेस इन द ह्युमन बॉडी. आणि ते पण कुठले नायट्रोजिनियस वेस्ट मटेरियल. मग आता यू नो व्हेरी वेल की एनएस पासून आपण काय करू शकतो की जे वेस्ट मटेरियल आहे तसं हे करू शकतो. आणि एक्सक्रिटरी सिस्टीम म्हटल्यावरती युरिनरी सिस्टीम मधून पण आपण आपलं युरिन बाहेर टाकतो आणि आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घाम येतो. ओके, सो तो घाम पण एक प्रकारची काय तर एक्सक्रिटरी सिस्टीमच आहे. आय होप
so you can understood this. Okay, so what is the role of circulatory system in energy production? मग आता त्यांनी असा प्रश्न विचारलाय की आपल्याला जे एनर्जी प्रोडक्शन तयार होतं किंवा सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय तर रक्त विसरण, बरोबर आहे. मग रक्त विसरण प्रक्रियेमध्ये ऊर्जा निर्मितीची काय म्हणजे ऊर्जा निर्मिती कशी होते असं त्यांनी आपल्याला इथे प्रश्न विचारलाय. मग आता ज्यावेळेला सर्क्युलेटरी सिस्टीम आपली काम करत असते त्यावेळेला काय होतं की रिस्पायरेटरी सिस्टीम देखील त्याच्या सायमल्टेनियसली काम करत असते. मग अशा पद्धतीने काय होतं की ग्लुकोज आणि ऑक्सिजन हे रिस्पायरेटरी सिस्टीम मधून ट्रान्सफर करत असतात त्यावेळेला ते काय होते की एनर्जी तयार होण्याचं काम होतं. म्हणजेच ग्लुकोज हा मेन मॉलिक्यूल आहे की जो काय करतो की एनर्जी काय करण्याचं काम करत असतो तर तयार करण्याचं काम करत असतो या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये. आणि सेव्हन्थ क्वेश्चन दॅट इज मानवी शरीरांतर्गत चालणारे कार्य कसे नियंत्रित होते आणि किती प्रकारे. म्हणजेच मानवी शरीरामध्ये आपण बघू शकतो की हाऊ आर द व्हेरियस प्रोसेस अकरिंग इन ह्युमन बॉडी कंट्रोल. म्हणजे आपल्या या शरीरामध्ये जे आपलं कार्य चाललेलं आहे त्याला कशा पद्धतीने नियंत्रित करता येतं, कसं कंट्रोल करता येतं आणि इन हाऊ मेनी वेज आणि किती प्रकारे आपण ते करू शकतो. कारण माझ्या मते तर मला एक सिस्टीम माहिती आहे की ती म्हणजे आपली नर्वस सिस्टीम. या नर्वस सिस्टीमनेच आपली बॉडी आपण कंट्रोल करू शकतो. कारण आपल्या नर्वस सिस्टीमला जर प्रॉपर हे नाही मिळालं, सिग्नल्स नाही मिळाले तर ते सिग्नल्स मिळतात म्हणून आपली बॉडी कंट्रोल होते. जर ती नर्वस सिस्टीमच जर प्रॉब्लेमॅटिक झाली, त्याला सिग्नलच जर पास आउट नाही झाले तर आपली बॉडी कंट्रोल होणार नाही. तर मला तरी माझ्या माहितीप्रमाणे तर मला एकच आणि एकाच पद्धतीने ती म्हणजे नर्वस सिस्टीमनेच आपण आपली बॉडी कंट्रोल करू शकतो. या अशा पद्धतीने आपण या 6 प्रश्नांची काय पाहिले तर सगळे उत्तरं पाहिली. आता आपण वळूया आपल्या मेन टॉपिककडे, दॅट इज लाईफ ऑर्गॅनिझम अँड लाईफ process. Okay, so come to the points, that is various organ system are continuously performing their function in human body. बरोबर आहे. आता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या काय आहेत संस्था पण आहेत आणि या काय करत असतात की अखंडपणे कार्य करत असतात. लाईक अलॉंग द व्हेरियस सिस्टीम लाईक डायजेस्टिव्ह म्हणजे कोणत्या संस्था आहेत तर पचन संस्था. ओके, रिस्पायरेटरी म्हणजे श्वसन संस्था आपण त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो. सर्क्युलेटरी म्हणजे रक्ताभिसरण, बरोबर आहे, ही संस्था आहे. एक्सक्रीटरी म्हटल्यावरती उत्सर्जन संस्था असं आपण त्याला म्हणू शकतो. अँड कंट्रोल सिस्टीम म्हणजे आपल्या बॉडीवरती पूर्ण कंट्रोल म्हणजे नियंत्रण संस्था असं त्याला तुम्ही म्हणू शकता. अँड डिफरंट एक्सटर्नल अँड इंटरनल ऑर्गन्स आर परफॉर्मिंग देअर फंक्शन इंडिपेंडेंटली. आणि त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये असलेले अंतर्गत, इंटरनल म्हणजे आतमधले ऑर्गन्स आणि एक्सटर्नल म्हणजे बाहेर असलेले अवयव हे स्वतंत्रपणे स्वतःच्या कोऑर्डिनेशनने म्हणजे कसं की एकमेकांशी संबंध ठेवून म्हणजे एकमेकांशी एकमेकांना कोऑर्डिनेट करून ते काय करत असतात कार्य स्वतंत्रपणे कार्य करत असतात. I hope so you can understood up to this. Now this hormone system is in action in more or less same way in all the organism. Okay, आणि काय झालं तर अशा पद्धतीने हे सर्व यंत्रणा आपल्या प्रत्येक सजीवांमध्ये कमी अधिक प्रमाणात समान पद्धतीने कार्यरत असते. बरोबर आहे. आणि those are in need of continuous source of energy for this purpose. आणि यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या कार्यासाठी कशाची गरज असते तर एनर्जी म्हणजेच ऊर्जेची गरज असते. मग ही ऊर्जा आपल्याला कुठून मिळते? सी, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स अँड लिपिड्स ओके आर द मेन सोर्स ऑफ द एनर्जी अँड इट इज हार्वेस्टेड बाय द मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट इन ईच सेल. ओके, आणि मग ही जी ऊर्जा आपल्याला कुठून मिळते तर कार्बोहायड्रेट्सलाच आपण काय म्हणतो तर मराठीमध्ये कर्बोदक, बरोबर आहे. फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ आणि लिपिड्स म्हणजे प्रथिने, प्रोटीन्स म्हणू शकतो आपण त्याला. हे अन्न पदार्थ काय असतात की तर आपल्या प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जेचे मुख्य स्रोत असतात आणि आपल्या शरीरामध्ये असलेले जे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय तर तंतुकणिका, या तंतुकणिकांच्या मदतीने ही ऊर्जा प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जाते. बरोबर आहे. म्हणजे आपल्या शरीरामध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाची एक काय आहे की मायटोकॉन्ड्रियाला त्याला आपण म्हणतो मराठीमध्ये तंतुकणिका असतात. आपल्याला माहिती आहे की आपलं शरीर हे पूर्ण सेल्सने म्हणजे पेशींनी बनलेले आहे.
मग या पेशी कोणामुळे जोडल्या गेलेल्या त्या तंतुकणिकेच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या. मग या तंतुकणिकांच्या माध्यमातून प्रत्येक सेलला कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, लिपिड अशा माध्यमातून ऊर्जा पोहोचवण्याचं काम या तंतुकणिकेद्वारे ईच सेलला म्हणजे प्रत्येक पेशीला केलं जातं. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस. ओके, so it is not like that only foodstuff is sufficient for energy production but oxygen is also necessary. आता यावरून आपल्याला एक समजतं की ऊर्जा तर आपल्या पेशींना मिळाली, पण मला काय म्हणायचं की ऊर्जा ही फक्त हा एकच घटक आपल्या पेशींना ऊर्जा पुरवण्यासाठी सफिशियंट आहे का, म्हणजे पुरेसा आहे का, नाही. तर त्याला पेशींना अजून कशाची गरज असते, तर ऑक्सिजनची देखील गरज असते. सो ऑल दिस that is foodstuff and oxygen are transported up to the cell via circulatory system. आणि मग अशा पद्धतीने बरोबर आहे हे सर्व घटक ऑक्सिजन देखील आणि अजून काय म्हणू शकतो आपण ऑक्सिजन आणि अन्न पदार्थ किंवा अन्न घटक हे सर्व घटक काय लागतात की संस्थेसाठी पोहोचवण्यासाठी कशाची गरज असते, तर आपल्याला सर्क्युलेटरी सिस्टमची गरज असते, रक्ताभिसरण क्रियेची गरज असते. ओके, so like this, that is each life process contributes in its own way in the process of energy production. Okay, आणि ह्यालाच आपण काय म्हणतो तर अशा प्रत्येक गोष्टीमधून ह्या प्रत्येक प्रोसेसने आपल्याला ऊर्जा प्रोसेस करण्याचं म्हणजे ऊर्जा मिळवण्याचं प्रोडक्शन ऊर्जा निर्मिती करण्याचं काम चाललेलं असतं. फंक्शनिंग ऑफ ऑन दिस लाईफ प्रोसेस ऑल्सो रिक्वायर्ड द एनर्जी. आणि या सर्व प्रक्रियांसाठी या सगळ्या प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी याला काय लागणार असणार आहे, ऊर्जा लागणार आहे, बरोबर आहे. मग अशा पद्धतीने ही ऊर्जा कशी येणार तर त्याचा आपण अभ्यास करूया. ओके, आय होप सो यू कॅन अंडरस्टूड ऑल दिस स्टफ्स. ओके, चांगल्या रीतीने तुम्हाला हे चांगलं सगळं समजत असेल. नाउ व्हॉट इज द नेक्स्ट इज वुमेन अँड अदर एनिमल्स कंझ्युम्स द फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. प्लांट्स आर ऑटोट्रोफ्स, दे प्रिपेअर देअर ओन फूड. ओके, आता आपण आणि इतर प्राणी काय करतो, भाज्या फळे हे आपण काय करतो इंटेक करतो, आपण स्वतः त्याचं म्हणजे काय करतो सेवन करतो. पण झाडं किंवा वनस्पती मात्र काय करतात की स्वतःच त्यांचं अन्न बनवतात. त्या अगदी आपण 7वी 8वी मध्ये असताना देखील शिकलो होतो. दे युटिलाइज सम ऑफ द फूड फॉर देमसेल्व्स whereas remaining is stored in a various part like fruits, leaves, stem, roots, etc. We consume all these various plant material and obtain different nutrients like carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, etc. Which food material do we consume to obtain these nutrients? माझा प्रश्न असा पडतो की वनस्पती हे स्वतःचं पोषण स्वतः करतात आणि त्यासाठी ते स्वतःच काय करत असतात, अन्न निर्मिती करत असतात. मग काही वेळेला काय होतं, हे जे अन्न ते जे तयार करतात ते अन्न ते स्वतः वापरतात आणि काही वेळेला त्यांचं ते स्वतः अन्न वापरून झाल्यानंतर ते अन्न उरतं. मग ते उरलेलं अन्न काय करतात, ते फळे, पाने, खोड, मूळ या सगळ्यांमध्ये साठवून ठेवतात. या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांचे आपण काय करत असतो, सेवन करत असतो, बरोबर आहे. आणि त्यापासून आपल्याला विविध असे पोषक द्रव्य म्हणजेच कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे हे सगळं आपल्याला मिळतं. सो यासाठी आपण कोणकोणते अन्न पदार्थ खातो हे आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, बरोबर. सो काय काय आपण आता खातो त्याच्यानंतर आपण विचार करूया. सो वी ऑब्टेन कार्बोहायड्रेट्स फ्रॉम मिल्क, फ्रूट, जॅगरी, केन शुगर, व्हेजिटेबल, potatoes, sweet potato, sweet meats, cereals like wheat maize, ragi, jowar, millet, rice, etc. We get 4 kilocalorie energy per gram of carbohydrates. Let us study the way by which this energy is obtained. Many players are seen consuming some foodstuffs during the breaks of the game. Okay, मग आता काय झालंय की आपण दूध, फळे, गूळ, साखर, भाजीपाला, गहू, मका, नाचणी, ज्वारी, बाजरी, तांदूळ यासारखी धान्य, त्याचबरोबर आपण बटाटे, रताळी, मिठाई यामधून आपल्याला काय मिळत असतं, तर कार्बोहायड्रेट्स मिळत असतं. मग हे कार्बोहायड्रेट आपल्याला काय करतात तर 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी आपल्याला काय करत असतात, ते एनर्जी देत असतात, ऊर्जा देत असतात. आणि आता आपण काय करूया
की आता ही ऊर्जा कशी मिळवली जाते आणि कशा पद्धतीने ते आपण आपल्या शरीरामध्ये आणतो, शरीरात कशा पद्धतीने ऊर्जा निर्माण केली जाते याचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. आय होप सो की आता इथे आपण आपलं त्या पुस्तकातलं ह्या प्रकाराचं पहिलं पेज कम्प्लिटली काय केलेलं आहे, चांगल्या रीतीने आपण लर्न केलं आणि आय होप सो की तुम्हाला ते चांगल्या रीतीने समजलं असावं. ओके, सो आता अजून एक त्यांनी प्रश्न विचारलाय, तो म्हणजे काय तर why maybe the players consuming this food stuff, बरोबर आहे. म्हणजे आता हा जो प्रश्न त्यांनी आपल्याला इथे विचारलाय की याचा अर्थ असा होतो की अनेक खेळाडू म्हणजे काय होतंय की मेनी प्लेयर्स आर सीन कंझ्युमिंग सम फूड स्टफ्स ड्युरिंग द ब्रेक्स इन द गेम. म्हणजे काय अनेक खेळाडू हे खेळताना काय करतात, ज्यावेळेस त्यांना ब्रेक मिळतो म्हणजे काही वेळेला थांबतात त्यावेळेला ते काहीतरी पदार्थांचं सेवन करतात. मग ह्या पदार्थांचं सेवन हे प्लेयर का बरं करत असतील, काय गरज आहे, काय वाटतं तुम्हाला, कशासाठी ते करत असतील? बिकॉज ऑफ दी फॉर दी एनर्जी ऑर टू मेक द स्टॅमिना. म्हणजे ते कशासाठी करतात तर आपल्याला स्टॅमिना त्यांच्याकडे व्हावा, त्याचबरोबर एनर्जी मिळावी या गोष्टीसाठी हे ते सगळी गोष्ट करत असतात. ओके, सो यू नो व्हेरी वेल दॅट. मग नंतर त्यांनी पुन्हा विचारलंय कॅन यू टेल मध्ये काय विचारले, व्हॉट इज रिस्पायरेशन, हाऊ डज इट ऑकर. श्वसन म्हणजे नेमकं काय आणि श्वसनाची क्रिया कशी घडते. आता हा जो प्रश्न रिस्पायरेशन हे तुम्ही ऑलरेडी 8वी मध्ये असताना एवढ्या डिटेल्स मध्ये शिकला आहात की तुम्हाला आता ते जर सांगायचं म्हटलं तर पूर्ण एक त्याच्यावरती जवळजवळ एक लेक्चर त्याच्यावरती आपल्याला देता येईल किंवा अशा पद्धतीने एक लेक्चर पण क्रिएट करता येईल. तर मी तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की इन्हेलेशन आणि एक्झेलेशन इज कॉल्ड ब्रीथिंग. आणि इन्हेलेशन आपण करतो आणि इन्हेलेशन केल्याच्या नंतर आपण ऑक्सिजन इनटेक करतो आणि आपल्यामध्ये असलेला कार्बन डायऑक्साईड आपण एक्सेल करतो म्हणजे वरती बाह्य काय करतो, एक्सलेशन करतो आणि मग ह्या गोष्टीला आपण काय म्हणतो तर रिस्पायरेशन असं आपण म्हणतो. आय होप सो की मी तुम्हाला अतिशय थोडक्यात सांगितलेलं आहे. आणि या रिस्पायरेटरी सिस्टीम साठी इथे खाली तुम्हाला एक डायग्राम पण दिलेली आहे, पण ही एनर्जी म्हणजे हे डायग्राम त्यासाठी नाही दिलेली आहे. ही डायग्राम हे आपली एक काय की ह्युमन रिस्पायरेटरी सिस्टीम दाखवण्यासाठी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही याची सगळ्यांची लेबलिंग पण तुम्हाला करता आली पाहिजे. मग आता याचे लेबलिंग करायचं म्हटलं तर तुम्हाला लेबलिंग पण ते चांगल्या पद्धतीने जमलं पाहिजे. मग लेबलिंग सुद्धा तुम्हाला ह्याची करता आली पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं आहे की पेपरला जर तुम्हाला हा प्रश्न आला तर तुम्हाला लेबलिंग करता आली पाहिजे. सो बऱ्यापैकी तुम्हाला ह्या गोष्टींची तुम्हाला चांगल्या रीतीने माहिती देखील असेल की आपण ह्या गोष्टीला काय म्हणतो. तर हे इट इज कॉल्ड ॲज अ नोज. ह्याला आपण काय म्हणतो नोज. मी तुम्हाला पॉइंटर करतो आणि पॉइंटर करून तुम्ही त्या जिथे माझा हा ॲरो असणार आहे माऊसचा ॲरो ह्या पूर्ण पॉइंटिंग करतोय तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा. पॉज करून तुम्ही हे तुमची नावं तुमच्या पुस्तकामध्ये जर फिजिकली असतील तुमच्याकडे अवेलेबल तर लिहा. अदरवाईज जर फिजिकली अवेलेबल नसतील तर तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही काय करा डायग्राम तयार करा. डायग्राम करून मी जी काही नावं सांगतो ती नावं इथे तुम्ही लिहून घेतली तरी सुद्धा चालणार आहे. तर हा पूर्ण पार्ट या पार्टला आपण काय म्हणतो तो नोज म्हणतो. नंतर आहे आपला हा माउथ. ओके, जिथून आपण इनटेक फूड करतो. त्यानंतर इथे जो तुम्हाला हा पार्ट दाखवलाय या पार्टला आपण लॅरिंक्स म्हणतो. लॅरिंक्स म्हणजे काय तर आपला कंठ म्हणू शकता तिकडे, बरोबर आहे, किंवा कंठ म्हटलं तरी चालेल. आणि ह्याला काय म्हणू शकता तुम्ही ट्रेचा किंवा ट्रिचिया. ओके, किंवा ट्रेकिया असं म्हणू शकता. ट्रिकिया म्हटल्यावरती ट्रिकियाला आपण मराठीमध्ये काय म्हणतो यू नो इट इज व्हेरी वेल. ट्रिकिया म्हणजे श्वसन नलिका. लायरन्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी कंठ हा तुमचा लायरन्स आहे. ओके, लायरन्स. ओके, त्याच्यानंतर पुढे काय आहे तर हा तुमचा ब्रोंची. ओके, ब्रोंची हा तुमचा ब्रोंची म्हणजे काय तर एक लघु श्वास नलिका असते तिथे ते आपल्या लंग्सला काय करायचं ऑक्सिजन पुरवण्याचं काम करत असते, राईट. आणि त्याच्यानंतर मग हे तुमचे काय आहेत तर तुम्हाला ते लंग्स म्हणू शकता. दिस इज युअर लंग्स. आणि हा तुमचा डायफ्राम, यू नो डायफ्राम. ओके, डायफ्रामला तुम्ही काय म्हणू शकता की जस्ट तुम्ही डायफ्रामला मराठीमध्ये आय डोंट नो व्हॉट इज कॉल्ड अँड दिस पूर्ण पार्ट हा जो पूर्ण पार्ट इकडे दाखवलाय याला आपण काय म्हणतो तर ॲल्यूज म्हणजे मराठीमध्ये त्याला वायुकोश म्हणतो, वायुकोश. ओके, सो अशा पद्धतीने ही तुमची काय आहे ह्युमन रिस्पायरेटरी सिस्टीम तुम्हाला इथे ही डायग्राम चांगल्या रीतीने समजली असेल अशी मी आशा करतो. आणि मी जी काही नावं सांगितली ही नावं तुम्ही व्यवस्थितपणे
व्हिडिओ पॉज करून मी लिहून घेतली तरी सुद्धा चालणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने आपण चांगल्या रीतीने ह्या डायग्रामचा पण चांगल्या रीतीने आपण अभ्यास केला. ही डायग्राम तुम्हाला पेपरला येऊ शकते, त्यामुळे त्याला निग्लेक्ट करू नका. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नाउ द नेक्स्ट पार्ट इज दॅट व्हॉट इज द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे काय? लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे थोडक्यात आपले सजीव, आणि एनर्जी प्रोडक्शन म्हणजे ऊर्जेची निर्मिती आपण कशी करतो. ही आपली फिगर आपण ऑब्झर्व केली. ही आपली ह्यूमन रेस्पिरेटरी सिस्टीम आहे इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय सांगितलंय? रिस्पिरेशन ऑकर्स ॲट टू लेव्हल्स ॲज अ बॉडी अँड सेल्युलर लेव्हल. Oxygen and carbon dioxide are exchanged between body and surrounding in case of a respiration occurring at body level. In case of respiration at cellular level, foodstuffs are oxidized either with or without help of the oxygen. आता हे तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्या सजीवांमध्ये श्वसन जे आहे, आपलं रिस्पिरेशन सिस्टीम आहे, हे कोणामार्फत केलं जातं? दोन लेवल वरती केलं जातं. एक म्हणजे काय होतं की आपण काय करतो की शरीरामध्ये ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड आणि जे काही हे आहे आपण बाहेर सोडतो. आणि म्हणजेच या सगळ्या वायूंची शरीर आणि सभोवतालचे वातावरण सराउंडिंग आपल्या हे काय करतं, यांच्यामध्ये आपण काय करत असतो? देवाणघेवाण करत असतो, एक्सचेंज, देवाणघेवाण करत असतो. आणि अशा पद्धतीने श्वसनामध्ये, ह्या रेस्पिरेटरी सिस्टम मध्ये आपण अनेक अन्न पदार्थ, फूडस्टफ हे ऑक्सिजनच्या मदतीने किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपण काय करत असतो? ऑक्सिडीकरण करत असतो. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस पॉइंट ऑल्सो. ओके, सो नाउ व्हॉट इज नाउ से नेक्स्ट पॉइंट इज कॅन यू टेल. ओके, कॅन यू टेल मध्ये काय सांगितलं त्यांनी? सी हियर, हाऊ मेनी atoms of carbon, hydrogen and oxygen are respectively present in the molecules of glucose. Okay, काय सांगितले? How many atoms of carbon, hydrogen and oxygen are respectively present in a molecule of glucose. म्हणजे ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या अनुक्रमे किती अणू असतात हे त्यांनी आपल्याला विचारले. आता तुम्हाला माहिती आहे का? माहित नाही मला. मग आता काय करू शकतो आपण? ग्लुकोजचा जर आपण एक मॉलिक्यूल जर घेतला, ग्लुकोजचा आपण एक जर मॉलिक्यूल जर घेतला, तर त्या ग्लुकोजच्या मॉलिक्यूल्स मध्ये, ओके, त्या ग्लुकोजच्या मॉलिक्यूल मध्ये जर आपण इयत्ता 8वी मध्ये असताना जर शिकलोय की ग्लुकोजच्या मॉलिक्यूल मध्ये काय असतात की तुम्हाला हा एक तुम्हाला मॉलिक्यूल मिळतो म्हणजे C6H12O6. हे आपण पाहिलं होतं. जर तुम्हाला आठवत असेल तर पहा, जर नसेल तर मी आता तुम्हाला की तो एक मॉलिक्यूल आपण पाहिला होता. मॉलिक्यूल म्हटल्यावरती काय म्हणू शकतो आपण? मूलद्रव्य म्हणू शकतो किंवा कंपाऊंड म्हणू शकतो, व्हॉटएव्हर मे बी. ओके, मग तो मॉलिक्यूल जो आपण पाहिला त्याचा मॉलिक्यूल फॉर मॉलिक्युलर फॉर्म्युला हा काय होता? मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होता? तर मॉलिक्युलर फॉर्म्युला हा C6, ओके, C6H12O6 असा होता. आय होप सो तुम्हाला जर आठवत असेल तर पहा, मॉलिक्यूल म्हटल्यावरती एक रेणू आपण बोलू शकतो, बरोबर आहे. कार्बन म्हणजे त्यांनी असे विचारले आपल्याला की थोडक्यात त्यांनी काय विचारलंय की त्यांनी आपल्याला विचारले की ग्लुकोजचा जो एक रेणू असतो, मग ग्लुकोजचं हे जे रेणूसूत्र काय आहे? मग आपण त्याला रेणूसूत्र म्हणू शकतो C6 म्हणजे कार्बनचे 6, H12 आणि O6 अशा पद्धतीने तो रेणूसूत्र आपण पाहिला होता. 8वी मध्ये पाहिलं होतं. तर तुम्हाला आठवत असेल तर बघा, जर आठवत नसेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. आपण ज्यावेळेस आपले फिजिकल क्लासेस चालू होतील, जर आता समजलं नसेल तर त्यावेळेस मला तुम्ही विचारा, सर तुम्ही ते ग्लुकोजचं मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगितला होता, तो पुन्हा समजून सांगा. तर मी त्यावेळेस तुम्हाला समजून सांगेल. मग त्यावेळेला आठवण करून द्या की सेकंड चॅप्टर मध्ये आपण पाहिलं होतं ग्लुकोज. ओके, कारण त्यावेळेला कसं असणार आहे की लोड जर जास्त असेल तर मग ते लक्षात राहिलं नाही तर आपण विसरून जाईल. तर ज्यांना गरज आहे त्यांनी विचारा. तसं पाहायला गेलं तर हे प्रश्न आला तर हा प्रश्न पेपरला येऊ शकतो एका मार्काला की ग्लुकोजच्या एका रेणूमध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे टोटल किती मॉलिक्यूल असतात हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. किंवा किती ॲटम्स असतात, नॉट मॉलिक्युल्स, किती अणू असतात हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला इथे मिळतो, तो म्हणजे C6H12 आणि O6 कार्बनचे 6 मॉलिक्युल्स, बरोबर आहे. हायड्रोजनचे मॉलिक्युल्स आणि ऑक्सिजनचे देखील 6 मॉलिक्युल्स असं आपण त्याचं उत्तर अपेक्षित आहे. ओके, सो
प्रेझेंट बिटवीन ऑल दीज आयटम. म्हणजे आता ह्याच्यामध्ये कोणता असा एक केमिकल बॉन्ड आहे, हा त्या कुठल्या केमिकल बॉन्डने ते जोडलेले असतात, तर इट इज अ कोव्हॅलेंट बॉन्ड. याचा आन्सर तुम्ही लिहू शकता कोव्हॅलेंट बॉन्ड. ओके. आणि in terms of chemistry what happens actually when a molecule is oxidized. आणि मग केमिकलच्या म्हणजे किंवा केमिस्ट्री म्हणजे काय तर रसायनशास्त्र. तुम्हाला ऑलरेडी मी सुरू करायच्या आधी सांगितलं होतं की आपला पार्ट 1 हा फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये म्हणजे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे निगडीत आहे. मग त्यांनी ते विचारलंय की रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून ओके व्हॉट हॅपन ऍक्च्युअली व्हेन मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज. जर एखादा मॉलिक्यूल हा जर काय झाला ऑक्सिडाइज झाला म्हणजे त्याचं ऑक्सिडीकरण जर झालं तर नेमकं काय होतं. मग आपण असं म्हणू शकतो की जर ऑक्सिडाइज झाला एखादा मॉलिक्यूल तर तो काय करतो की तो गेन करतो ऑक्सिजन गेन करतो आणि आपले इलेक्ट्रॉन काय करत असतो लॉस करत असतो. ऑक्सिडेशन म्हणजे काय गेन ऑफ इलेक्ट्रॉन त्याला गेन ऑफ ऑक्सिजन आणि गेन लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स त्याला आपण काय म्हणतो ऑक्सिडेशन प्रोसेस आपण असं म्हणत असतो. ओके. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड ऑल दिस थिंग. So we go on the next topic, that is carbohydrates. Carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for the production of energy required for daily need. So this energy is obtained in the form of ATP. Okay. For this purpose, glucose, a type of carbohydrate, is oxidized step by step in the cells. बरोबर आहे. म्हणजे काय की आपण जे फूड स्टफ इनटेक करतो खातो त्यातील प्रामुख्याने काय होतं की त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं कार्बोहायड्रेट्स जे मिळतात ते त्या कार्बोहायड्रेट्समुळे आपल्याला काय होते तर एनर्जी मिळवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. आणि ही जी एनर्जी आहे ती कुठल्या स्वरूपामध्ये साठवली जाते तर एटीपीच्या स्वरूपामध्ये साठवली जाते. दिस एनर्जी इज ऑब्टेन इन द फॉर्म ऑफ एटीपी. आणि त्यासाठी काय होतं की आपल्या सेलमध्ये ग्लुकोज हा जो कार्बोहायड्रेट आहे त्याचं नेहमी काय होत असतं तर त्याचं ऑक्सिडाइज होत असतं. आपल्या सेलमध्ये असलेला ग्लुकोज येथे लक्षात. फॉर दिस पर्पज ग्लुकोज टाइप ऑफ कार्बोहायड्रेट्स हा एक प्रकारचा कार्बोहायड्रेट्स आहे. ह्याचं काय होतं की ऑक्सिडेशन होत असतं. ऑक्सिडेशन होत असतं म्हणजे ज्या ग्लुकोजमुळे काय होत असतं की आपल्याला ऑक्सिजन मिळत असतो आणि त्याच्यामुळे त्या ग्लुकोजचे इलेक्ट्रॉन्स लूज होत असतात आणि आपल्याला मात्र ऑक्सिजन मिळत असतो. इथे लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. सो दिस इज कॉल्ड ॲज अ सेल्युलर रेस्पिरेशन. आणि मग ह्यालाच आपण काय म्हणतो तर सेल्युलर रेस्पिरेशन असं म्हणतो. म्हणजे पेशीमार्फत होणारं रिस्पायरेशन, सेल मार्फत होणारं रिस्पायरेशन. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दिस पॉइंट इज व्हेरी वेल. सो सेल्युलर रिस्पायरेशन occurs among the living organism by two methods. आणि आता हे जे आहे हे रिस्पायरेशन हे दोन टाइपचे असतात. एक टाइप म्हणजे काय तर पहिला टाइप म्हणजे काय तर दोज रिस्पायरेशन इज ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व्ड. एक आहे तो म्हणजे एरोबिक. The two methods are aerobic respiration, that is oxygen is involved, and second method is the anaerobic respiration, that is oxygen is not involved. In anaerobic respiration, glucose is oxidized in a three step. Glucose is oxidized in a three step. Okay, in a three steps. Okay, so एक steps आपण लर्न करणार आहोत. म्हणजे काय की दोन टाइप आपण पाहिले याचे कोणाचे तर सेल्युलर रिस्पायरेशनचे. एक म्हणजे व्हॉट तर एरोबिक ऑक्सिजन त्यालाच आपण मराठीमध्ये जर पाहिलं तर एरोबिकचं ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सिश्वसन असे दोन टाइप म्हणतो आपण त्याला. आणि ज्याला विनॉक्सिश्वसन म्हणजे ऑक्सिजन भाग घेत नाही. आणि या सिस्टीम मध्ये काय होतं की तिन्ही टप्प्यामध्ये ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होत असतं. म्हणजे ग्लुकोज कडनं ऑक्सिजन मिळतं आणि इलेक्ट्रॉन तिथे लूज होत असतं. मग आता त्याच्या तीन टप्प्यांमध्ये विभागणी केलेली आहे. एक म्हणजे ग्लुकोसिस म्हणजे काय होतं की ग्लुकोजला पार्ट म्हणजे त्याचे डिवायडेशन केलं जातं. ग्लुकोजचं डिवायडेशन होत असतं. बघूया मला हे कसं होतं. प्रोसेस ऑफ ग्लुकोसिस ऑकर्स इन अ सायटोप्लाझ्मा. ओके. मग a molecule of glucose is oxidized step by step in the process and two molecules of each, that is a pyruvic acid ATP, NADH2 and water are formed. Molecules of pyruvic acid formed in this process are converted into molecules of acetyl coenzymes. Okay, coenzymes
2A and 2 molecules of NaDH2 and 2 molecules of CO2 are released during this process. आता काय होतंय की पेशीद्रव्यामध्ये आपल्या ज्या पेशी असतात, पेशी म्हणजे सेल असतात, या सेल मध्ये काय असतात की ग्लुकोज असतं आणि या ग्लुकोज मध्ये ज्या सेल मध्ये असलेलं ग्लुकोज याचं पायरुव्हिक ऍसिड जे आहे त्याचबरोबर ATP आणि NaDH2 हे जे काही मॉलिक्युल्स आहेत हे मॉलिक्युल्स या मॉलिक्युल्समुळे त्याचं काय होतं सायटोप्लाझ्माचं ऑक्सिडेशन व्हायला सुरुवात होतं. ओके, आणि मग यामध्ये जे पायरुव्हिक ऍसिड आहे त्याच्यामध्ये ऍसिटिल कोएन्झाइम ए नावाचा एक काय असतो की मॉलिक्यूल असतो, त्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन केलं जातं या प्रोसेसमध्ये. ओके, म्हणजे काय होतं की या ग्लुकोसिस प्रोसेस ही कुठे काय म्हणजे घडून येते तर आपल्या सेलमध्ये घडून येते. मग ग्लुकोज मध्ये काय असतं तर एक म्हणजे तुमचं पायरुव्हिक ऍसिड असतो, त्याच्यानंतर ATP सुद्धा असतो आणि NaDH2 हे तुमचे मॉलिक्युल्स असतात आणि त्याचबरोबर वॉटर पण असतं आणि याचे काय होतं की हे सगळे मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये तयार होत असतात तेव्हा ज्यावेळेस ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होत असतं त्यावेळेला. मग हे ज्यावेळेस तयार होतात हे तयार झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पायरुव्हिक ऍसिड जो असतो ना त्याच्यामध्ये काय होतं त्या पायरुव्हिक ऍसिडचं काय होतं तर ऍसेटाइल कोएन्झाइम ए या मॉलिक्यूल मध्ये त्याचं काय होतं कन्व्हर्जन होतं आणि जे NaDH2 आणि मॉलिक्यूल आहेत आणि CO2 हे त्याच्यामध्ये रिलीज होतात या प्रोसेसमध्ये. ओके, सो आय होप सो की तुम्हाला ग्लायकोसिस मेथड काय हे चांगल्या पद्धतीने समजले असेल. ना ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. आता ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल म्हणजे नेमकं काय हे आता आपण पाहूया. ओके, one molecules of acetyl CoA. ओके, acetyl CoA म्हणजे कोएन्झाइम ए असं म्हणू शकतो, त्याला कोए हा शॉर्ट फॉर्म दिलेला आहे. एंटर द माइटोकॉन्ड्रिया. सायक्लिक चेन ऑफ द रिएक्शन called as a tricarboxylic acid cycle is operated on it in the mitochondria. Acetyl part of acetyl coenzyme A is completely oxidized through this cyclical process and molecules of CO2, H2O, NaDH2, FADH2 are derived. ओके, मग आता काय होतंय ट्रायकार्बोक्सिलिक ह्याच्यामध्ये ऍसिड सायकल मध्ये अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि याला आपण काय म्हणतो तर कफ सायकल देखील म्हणतो. आणि हा तुम्हाला पेपरला येणारा प्रश्न आहे की ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. ओके, एक्सप्लेन द ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल किंवा कफ सायकल्स असं तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. मग याच्यामध्ये तुम्ही काय लिहू शकता की ऍसिटिल कोएन्झाइम ए हा जो आपला पायरुव्हिक ऍसिड पासून रूपांतरित झालेला जो मॉलिक्यूल आहे त्याचे दोन मॉलिक्यूल्स जे म्हणजे कन्व्हर्टेड झालेले असतात. हे दोन्ही मॉलिक्यूल काय होतात तर आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये जातात. बरोबर आहे. पहिलं काय होतं ग्लायकोसिस होतं म्हणजे त्यावेळेला काय होतं की आपल्या सेलमध्ये ग्लुकोज आहे आणि ह्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन झाल्यामुळे काय होतं त्याचं पायरुव्हिक ऍसिड तयार होतं. त्याचबरोबर पायरुव्हिक ऍसिड ATP NaDH2 आणि वॉटर असे दोन 2 मॉलिक्युल्स असे तयार होतात आणि मग ह्याच प्रोसेसमध्ये काय झालं होतं पहिल्या प्रोसेसची मी एक्सप्लेनेशन करतो ह्याच्या मग इथे वळतोय. मग ह्याच्यामध्ये काय होतं की मग ह्या पायरुव्हिक ऍसिडचं काय होतं तर ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये कन्व्हर्जन होतं आणि मग हे दोन मॉलिक्यूल असतात NaDH2 चे आणि कार्बन डायऑक्साइडचे हे काय होतात की ह्याचे काय होतात की हे कार्बन डायऑक्साइडचे दोन मॉलिक्युल्स आणि NaDH2 चे दोन मॉलिक्यूल हे देखील मग काय होतात की मग तयार होतात. मग हे झाल्याच्या नंतर हा जो कोएन्झाइम ऍसिटिल कोएन्झाइम ए जो आहे हा मॉलिक्युल्स आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये काय करतो एंटर करतो म्हणजे मायटोकॉन्ड्रियामध्ये जातो. ओके, मग तिथे काय होतं की सायक्लिक चेन ऑफ रिएक्शन. ओके, इथे काय होते की एक चेन तयार होते म्हणजे सायक्लिक एक रिएक्शन चाललेली असते आणि ही सायक्लिक रिएक्शनलाच सायक्लिक चेनच्या रिएक्शनलाच आपण ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल असं आपण म्हणतो किंवा यालाच आपण क्रेब सायकल असं पण आपण म्हणू शकतो ऑन द मायटोकॉन्ड्रिया. आणि हे कुठे होत असतं तर मायटोकॉन्ड्रियावरती होत असतं म्हणजे आपल्या तंतुकणिकेच्या मार्फत होत असतं, तंतुकणिकेमध्ये होत असतं. सो ऍसिटिल पार्ट ऑफ ऍसिटाइल कोएन्झाइम ए इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड आणि मग ह्याच्यातला जो ऍसिटिल हा जो पार्ट
कम्प्लिटली काय होतो, ऑक्सिडाइज होतो आणि तिथे काय तयार होतं, तर कार्बन डायऑक्साईड H2O म्हणजे पाणी आणि NaDH2 FeDH2 याचे आपल्याला काय मिळतात, मॉलिक्युल्स मिळतात. I hope so you can understood this concept also. That the next concept is that is an electron transfer chain reaction. Electron transfer chain reaction. मग ह्याच्यामध्ये काय होतं, लेट्स चेक. ओके, मग आता ही डायग्राम दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू यू, मायटोकॉन्ड्रिया अँड ट्रायकार्बोक्सिलिक ऍसिड सायकल. तर तुम्हाला पेपरला आला तर ही डायग्राम काढून तुम्हाला कर्व सायकल म्हणून पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे. आय होप सो यू कॅन अंडरस्टूड दॅट व्हेरी वेल. ओके, सो मॉलिक्यूल ऑफ NaDH2 and FeDH2 form during all of the process. आता ह्याच्यामध्ये काय होतं की हे NaDH2 आणि FeDH2 फॉर्म झालेले आहेत वरच्या प्रोसेस मध्ये, पण ते काय करतात की पार्टिसिपेट करतात. ते काय करतात की या चेन मध्ये पुन्हा पार्टिसिपेट करतात. कशासाठी, इन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन. ओके, मग या सगळ्या रिएक्शन मध्ये परत ते पार्टिसिपेट करतात. ड्यू टू दिस 3 molecules of ATP, okay, are obtained from each NaDH2 molecule, 2 molecules of ATP from each FeDH2 molecules. Beside ATP, बरोबर आहे, आणि ATP च्या व्यतिरिक्त water molecules also form in this reaction. 2 molecule of this, 2 molecule of this आणि ATP व्यतिरिक्त वॉटर मॉलिक्यूल हे देखील या रिएक्शन मध्ये आपल्याला तयार झाल्याचे पाहायला मिळतं. सो इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिएक्शन इज ऑपरेटेड इन माइटोकॉन्ड्रिया ओनली. आणि हा जो इलेक्ट्रॉन ट्रान्सफरची जी रिएक्शन आहे, ही चेन आहे, ही आपल्याला फक्त कुठे पाहायला मिळते, तर माइटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिकेमध्येच आपल्याला ही पाहायला मिळते. So thus molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecules of CO2 and H2 are produced along with the energy. आणि मग ह्याचमुळे या सगळ्याच गोष्टीमुळे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की या ग्लुकोजचे मॉलिक्यूल जे आहेत हे पूर्णपणे काय होतात, ऑक्सिडाइज होतात. कुठल्या स्टेप मध्ये, तर एरोबिक रिस्पायरेशन मध्ये. आणि या पासून जी काही ऊर्जा निघते ती ऊर्जेबरोबरच कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे जे मॉलिक्युल्स आहेत हे त्यांच्या ऊर्जेबरोबरच काय होतात, तयार होत असतात. सो दिस इज अबाउट दॅट प्रोसेस. ओके, आणि आता तुम्हाला इथे आता तुम्हाला इथे जर पाहायला गेलं तर तुम्हाला समजेल की ऑलवेज रिमेंबर, ओके, NaDH2 आणि FeDH2 म्हणजे काय, तर निक्टोअमाइड एडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. ओके, निकोटिनामाइड एडेटाइन डायन्यूक्लियोटाइड असं तुम्ही त्याला बोलू शकता. आणि FeDH2 म्हणजे काय, तर फ्लॅविन एडेनाइन, ओके, एडेनाइन डायन्यूक्लियोटाइड असं ह्या काय आहे, ह्या रेणूंची म्हणजे ह्या मॉलिक्युल्सची नावं आहेत. आणि हे दोन्ही काय आहेत, एक प्रकारचे एन्झाइम्स आहेत. ओके, एन्झाइम्स म्हटल्यावरती हे एक प्रकारचे हार्मोन्स आहेत, हे आपल्या सेल मध्ये असतात आणि हे आपल्या सेल्युलर रेस्पिरेशन साठी मदत करतात. ओके, सो अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात आलं असेल. तर आता व्हॉट यू मीन बाय एटीपी. एटीपी तुम्हाला ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. तर इथे तुम्हाला काय लिहू शकतं की इथे तुम्हाला याचा फुल फॉर्म लिहायला लिहू शकतो. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. एकेका मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ NaDH2. तुम्हाला तिथे लिहिता आला पाहिजे निकोटिनामाइड एडेनाइन डायन्यूक्लियोटाइड आणि FeDH2 म्हणजे फ्लॅविन एडेनाइन डायन्यूक्लियोटाइड असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि लिहिता देखील आलं पाहिजे. आता एटीपीचा पण तसंच आहे की एटीपीचा पण तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एटीपी. तर मग एटीपीचा काय फुल फॉर्म आहे, आता ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. हा एक काय आहे, एक एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे अँड एनर्जी इज स्टोर्ड इन बोथ बाय रिच फॉस्फेट. ओके, आणि अशा पद्धतीने फॉस्फेटमुळे याच्यामध्ये फॉस्फेटचा एक ग्रुप असतो, त्याच्यामुळे ही एनर्जी एकमेकांशी रिलेटेड असते अँड आर अटॅच्ड टू ईच अदर. ओके, so these molecules are stored in the cell as per need. Chemically, ATP is a triphosphate molecule formed from the adenosine ribonucleoside. Okay, and it contains, okay, आणि हा काय करतो, तर ज्यामध्ये काय काय असतो, it contains a nitrogenous compound adenine
glucose sugar, ribose, and three phosphate groups. As per the need, energy is derived by breaking the phosphate bond of ATP. Hence, ATP is called as the energy currency of the cell. Okay, so this is the एनर्जी करन्सी असं आपण म्हणू शकतो. ही तुमची डायग्राम आहे, त्याबद्दल तुम्हाला एटीपी एनर्जी करन्सी इथं सांगितलेली आहे. सो ही डायग्राम एवढी इम्पॉर्टंट म्हणता येणार नाही, पण ही डायग्राम फार इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला लेबलिंगला येऊ शकतं, याचे फुल फॉर्म्स तुम्हाला पेपरला विचारले जाऊ शकतात, तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. ओके, सो अशा पद्धतीने आपण हा चांगल्या रीतीने आपण आपला लेक्चर चाललेला आहे, व्हिडिओ चाललेली आहे. खूप चांगला इंटरेस्टिंग धडा आहे. लेट्स सी नेक्स्ट पॉइंट. इफ there is insufficient amount of carbohydrates in a body due to the exceptional condition like fasting and hunger, then lipids and proteins are used for energy production. In case of lipids, they are converted into a fatty acid, whereas proteins into amino acids. Fatty acid and amino acid are converted into acetyl coenzymic acid, and energy is obtained through the complete oxidation of acetyl coenzymic acid by the process of Krebs cycle in mitochondria. आता एक लक्षात घ्या की उपासमार असेल किंवा उपोषण अशा ज्या काही गोष्टी असतात, त्यावेळेला आपल्या बॉडीमध्ये काय होतं की कार्बोहायड्रेटचा जो साठा असतो त्याचं रूपांतर कशामध्ये होतं, तर एनर्जी देण्यासाठी मिळवण्यासाठी आपल्याला एनर्जी मध्ये त्याचं रूपांतर साठा जर कमी असेल, म्हणजे काय होतं की जर आपण उपवास केला किंवा कधी जर उपासमारीची वेळ आली, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे जर कार्बोहायड्रेट जर कमी असतील, तर आपल्याला ऊर्जा मिळवण्यासाठी काय करावं लागतं, तर आपल्या बॉडीमध्ये असलेले जे काही फॅट्स आहेत, बरोबर आहे, किंवा प्रोटीन्स आहेत, लिपिड्स, या गोष्टींचा वापर केला जातो. मग आता जे फॅट्स आहेत त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर त्या फॅट्सचं आणि प्रोटीन्सचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, तर त्या सगळ्या गोष्टींचं काय होतं की ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं. पण जर हे आपल्याला जर कमी असेल किंवा जर कमी प्रमाणामध्ये असेल, तर त्याच्यामध्ये क्रेब्स सायकल्स मध्ये हे काय केलं जातं, पूर्णपणे आपल्या मायटोकॉन्ड्रियामध्ये काय केलं जातं, ऑक्सिडीकरण करून त्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळवली जाते. अशी एक प्रोसेस आहे आणि त्यालाच आपण क्रेब्स सायकल असं आपण म्हणतो. सो दिस इज द आवर क्रेब्स सायकलचं आतापर्यंत आपण पाहिलं. हा एक सायंटिस्ट आहे की ज्याने आपल्याला ग्लायकोसिसचं डिस्कव्हर केलं होतं, प्रोसेस ऑफ डायग्नोसिस. आणि आफ्टर दॅट दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो सी हियर की मी थोडेसे थोडं बारीक करतो जेणेकरून ते एका पेज मध्ये बसण्याचा मी प्रयत्न करतो. ओके, सो दिस इज दिस डायग्राम. ओके, सो दिस डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही डायग्राम जी आहे ही डायग्राम फार महत्वाची आहे. ही पेपरला तुम्हाला म्हणजे येते. ओके, आता ह्याच्यापैकी जर तुम्हाला विचारलं तर तुम्हाला जास्त करून ही जी डायग्राम आहे, अनएरोबिक रिस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ सेल, ही जास्त विचारली जाते. आणि जर नाही विचारली तर ही तर 100% विचारली जाते. ही 100% ही जास्त करून विचारली जाते रादर दॅन दिस. पण त्या दोन्हीसाठी फार महत्वाचे आहे. तर ही कशी असते की तुम्हाला ज्यावेळेस आकृती म्हणजे जे डायग्राम ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन विचारतात, त्यावेळेस तुम्हाला ही नावं तुमच्या लक्षात असली पाहिजे. त्यामुळे तुम्ही ही जी नावं आहेत ती व्यवस्थितपणे लर्न करणं गरजेचं आहे. की लिपिड्स पासून काय मिळतं, फॅटी ऍसिड, तर प्रोटीन पासून काय मिळतं, अॅमिनो ऍसिड, कार्बोहायड्रेट्स पासून ग्लुकोसिस पासून पायरुव्हिक ऍसिड, म्हणजे कार्बोहायड्रेट्सचं ग्लुकोसिसचं हे ऑक्सिडायझिंग झालं की पायरुव्हिक ऍसिड, मग ऍसिटिल कोएन्झाइमिक ऍसिड ए किंवा ए कोएन्झाइमिक ए, नंतर सायकल्स फॉर्म होते, मग कार्बन डायऑक्साइड आणि H2 आणि प्लस एनर्जी आपल्याला मिळते. इकडे पण तसंच आहे की ग्लुकोज पासून पायरुव्हिक ऍसिड ग्लुकोसिस, पायरुव्हिक ऍसिडचं फर्मेंटेशन झाल्यावरती अल्कोहोलचं पासून ईस्ट, इथं फर्मेंटेशन केल्यावरती लॅक्टिक ऍसिड, आणि इथं मसल सेल्स किंवा एरोथिसाइट्स, इथे पायरुव्हिक ऍसिड पासून पुन्हा फर्मेंटेशन, different products, that is a vinegar and vitamins etc. and various microbes. Okay, I hope so you can understood this very well. Okay, so I will move on the next topic. Before go to the next topic, हा आपण इकडे आता हा काय करणार आहोत की हा टॉपिक घेतल्याच्या नंतर मी इथे थांबणार आहे, कारण
आणि बाकीचा जो पार्ट आहे आपण तो पुढच्या पार्ट मध्ये पाहणार आहोत. सो एनर्जी प्रोडक्शन इन अ मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू अनाएरोबिक रिस्पायरेशन. सो हे देखील तुमची प्रोसेस महत्वाचे पेपरला येणारा प्रश्न आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो की एनर्जी ही म्हणजे काय की आपल्याला ऊर्जा निर्मिती ही मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू एनारोबिक रिस्पायरेशन म्हटल्यावरती some microorganism cannot live in presence of oxygen. So many example many bacteria. बरोबर आहे, काही जे आहेत सजीव ते आपल्या ऑक्सिजन मध्ये राहत नाही. एक्झाम्पल आपले आता जे बॅक्टेरिया असतात ते. Such living organism have to perform anaerobic and aerobic respiration for energy production. मग अशा वेळेला आपल्याला काय पाहिजे की एनारोबिक रिस्पायरेशन प्रोसेस घडून आणतात कशासाठी तर एनर्जी प्रोडक्शन साठी. ग्लुकोसिस and a fermentation are two steps of anaerobic respiration. Already आपण वरती पाहिले डायग्राम मध्ये. Okay, glucose is completely oxidized and less amount of energy is obtained in this type of respiration. Pyruvic acid produced through glucosis is converted into the organic acid or alcohol with the help of some enzymes in this process. Okay, so this is called as a fermentation. Fermentation म्हणल्यावरती काय म्हणू शकतो आपण? पहिला आपण फर्मेंटेशन म्हणजे किण्वन प्रक्रिया आपण असं त्याला म्हणू शकतो मराठीमध्ये. Some higher plants and animals and aerobic microorganisms also perform anaerobic respiration instead of the aerobic respiration if there is a depletion in oxygen level in the surrounding. Example, seeds perform anaerobic respiration if the soil is submerged under water during the germination. Okay, म्हणजे जर एखाद्या वेळेला जर आपली जी बिया आहे ती पाण्याखाली बुडाली असतील तर बिया काय करतात अनएरोबिक रिस्पायरेशन करायला सुरुवात करतात. सिमिलरली आवर मसल सेल also perform anaerobic respiration while performing the exercise. Okay, आणि त्याचबरोबर ड्यू टू दिस लेस अमाउंट ऑफ एनर्जी प्रोड्युसेस इन आवर बॉडी and lactic and accumulates due to which we will feel tired. मग याच्यामध्ये पण काय होतं की हे अनाएरोबिक रिस्पायरेशन करत असल्या कारणामुळे आपल्या शरीरामध्ये व्यायाम करताना आपल्या शरीरामधून घाम निघतो. म्हणजे काय होतं की आपल्या शरीरामध्ये ऊर्जा कमी प्रमाणामध्ये होते आणि म्हणून आपल्याला आपली जी ऊर्जा आहे त्याचे कशामध्ये रूपांतर होतं, लॅक्टिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं आणि म्हणून मग आपल्याला काय होतं की थकल्यासारखं वाटतं. सो आय होप सो की आत्ताच्या ह्या ज्या लेसन मध्ये आपण एवढे जे पार्ट्स पाहिले हे तुम्हाला चांगल्या रीतीने समजले असतील. आय होप सो. आणि बऱ्याच गोष्टी आज आपण पाहिल्या ते म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहिले, लाईफ प्रोसेस पाहिली, त्याच्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन पाहिलं, देन ह्युमन रिस्पायरेशन सिस्टीम पाहिली, त्याच्यानंतर क्रॉप सायकल्स पाहिलं. क्रॉप सायकल्स मध्ये ग्लुकोजेस, क्रॉप सायकल्स या गोष्टी पाहिल्या आणि ईटीसी रिॲक्शन हे देखील पाहिलं. आणि आता आपण त्याचबरोबर हे पण पाहिलं काय तर दॅट इज अवर